मित्रांनो, एफई 2024 पॅटर्नच्या ज्या मुलांची आता एक्झाम आहे, भरपूर साऱ्या मुलांचे कॉल आले की सर आमच्या कॉलेजमध्ये शिकवलेलं आम्हाला समजलंच नाहीये, काही विषय तर पूर्ण ब्लँक गेले, सरांचं काही समजलं नाही आणि काही विषय पार्शियली समजले। आता गंमत काय होते, आम्हाला कॉन्फिडन्स येत नाहीये आणि पास नुसतं झालो तो स्कोर होणार नाही, मग तो नुसतंच एक्झाम पास होऊन उपयोग काय। आणि काही विषय तर बॅकलॉग लागण्याचं टेन्शन आलेलं आहे आणि टॉप करायचं होतं, आता भीती वाटते आउट ऑफ मार्क येईल का नाही। मग काय सोल्युशन आहे मित्रांनो, 3 सोल्युशन देणार आहे, हे 90% मुलं फॉलो करतात। बघा, याच्यातनं जे मी सांगेल ते प्रॉपरली समजून घ्या, वे फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट भेटेल। पहिलं सोल्युशन येतं जेव्हा कॉलेजमध्ये समजत नाही तेव्हा जनरली मुलं जातात सेल्फ स्टडीवर। सेल्फ स्टडीमध्ये काय होतं, आता मी तुम्हाला सांगतो, समजा एक युनिट आहे, M1 चा पहिला युनिट आहे समजा, बरोबर। पहिला युनिट कॉलेजमध्ये शिकवल्यानंतर तुम्हाला घरी तो प्रॉपर आउट ऑफ मार्क तो आहे किती 14 मार्कला, बरोबर। त्याच्यात आउट ऑफ मार्क घेण्यासाठी तुम्हाला त्याला ऍटलीस्ट 4 तास अभ्यास करायचा आहे कॉलेजमध्ये शिकल्यानंतर, किंवा क्लासेस लावले असेल क्लासेसमध्ये शिकल्यानंतर। पण आता सेल्फ करायला गेल्यामुळे कॉलेजमध्ये तर समजलं नाही, क्लासेस लावले नाही, मग आता यावेळी आपल्याला तो करायला 4 तासाच्या ऐवजी 8 ते 10 तास खाऊन जाईल। आज आहे 15 तारीख, आजपासून तुम्हाला आहे फक्त अवेलेबल किती 15 दिवस। सो जे तुमच्याकडे 5 सब्जेक्ट आहे, सो टाइम खूप जास्त लागणार आहे। जिथे तुमचा सिलेबस तुम्हाला 8 दिवसात संपवायचा होता तिथे तो जाईल तुमचा 15 दिवसात। सो हा वे पॉसिबल होत नाही सेल्फ स्टडीचा। सेल्फ स्टडीमध्ये अजून सेकंड ड्रॉबॅक काय होतोय की काही जे डेरिव्हेशन्स असतात, थेरी क्वेश्चन्स असतात, न्यूमेरिकल, त्यांना एक प्रॉपर आन्सर लिहायला पाहिजे। आपण सेल्फ स्टडीमध्ये आपल्याला माहित नाही इंजिनिअरिंग मध्ये प्रॉपर आन्सर काय पाहिजे, आपल्याला तो माहित नसतो ना, आपण एक जस्ट पुस्तकाचे वेणी ऍज इट इज पाठ करून जातो, तसं लिहून जातो। आणि मग जिथे आपण ऍक्सेप्ट करत होतो की मला इथे आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे या क्वेश्चनला, तिथे मला 6 पैकी 4च का बरं दिले, कारण आपल्याला प्रॉपर आन्सरचा वे माहित नव्हता। हे सेल्फ स्टडीमध्ये 2 ड्रॉबॅक येत आहे मित्रांनो। एक पहिला की टाइम खूप एक्स्ट्रा जातोय, आणि दुसरा प्रॉपर आन्सर सेल्फ स्टडीमध्ये आपल्याला डिफाईन करता येत नाही। मग सेकंड ऑप्शन येतो की समजा क्लासेसचा। आता क्लासेसमध्ये पण काय होतंय की क्लासेस सुरू झाले होते 3 महिन्यापूर्वी, ऑब्विसली तो भरपूर मुलं आहेत की जे पहिल्यांदा 3 महिन्यापूर्वी जे शिकवले पहिले 2-2 युनिट ते विसरून गेले। मग आता करायचं काय, आणि मागचं करायला गेले तर ते आठवणीत पडून जातंय। सेकंड त्याच्यात ऑप्शन येतोय की क्लासेस आत्ता लावायला गेलो तर आता अवेलेबिलिटी पण नाहीये क्लासेसची। मग हे दोन्ही पण गोष्टी जेव्हा फॉल्स होत आहेत तेव्हा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा वे येतो, तो येतो क्रॅश कोर्सेस आणि ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी। या 2 वेने गेले तर दिस इज द बेस्ट वे टू स्कोर युअर फर्स्ट इयर आउट ऑफ मार्क, आणि टॉप करण्यासाठी 2 बेस्ट वे। बघा, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय, सो तुमच्या एरियामध्ये जो बेस्ट क्लास असेल ना, तिथे क्लास क्रॅश कोर्सेस जर होत असेल, इन्क्वायरी करा, तर तिथे क्रॅश कोर्सेस जॉईन करा। क्रॅश कोर्सेसनी काय होतं, तुमचा पूर्ण 70 मार्काचा सिलेबस मधला साधारणतः 50-55 मार्काचा इम्पॉर्टंट असलेला सिलेबस क्रॅश कोर्स मध्ये फटकन शिकवून दिला जातो। एकदा पटकन शिकवल्यामुळे काय होतं, सगळा सिलेबस क्लास 2 महिन्यापूर्वी जे शिकवलं ते विसरून गेलो, पण क्रॅश कोर्स मध्ये आत्ता शिकवणार आहे 0 पासून, जेणेकरून पूर्ण सिलेबस तुमचा पटकन रिवाइज होऊन जाईल। यस, आणि पटकन रिवाइज झाल्यामुळे आपला टाइम वाचला। सेल्फ स्टडी मध्ये जो एक्स्ट्रा टाइम जात होता तो इथे कव्हर झाला। सेल्फ स्टडी मध्ये प्रॉपर आन्सर कसे लिहायचे माहित नव्हतं, ज्याच्यामुळे 6 पैकी 4 मार्क भेटायचे, पण क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये प्रॉपर आन्सर कसं लिहायचं ते तुम्हाला टीचर देणार आहे। सो तिथे 6 पैकी 6 मार्क पडताय। सो हा बेस्ट ऑप्शन आहे क्रॅश कोर्सचा। सो तुमच्या एरियात जो बेस्ट क्रॅश कोर्स आहे तो जॉईन करा, तुम्हाला फायदा होईल। तुम्हाला वाटलं पर्पल हॅट मध्ये जॉईन करायचं, तर पर्पल हॅट मध्ये M1 मेकॅनिक्स BEE याचे क्रॅश कोर्सेस चालू आहे। अजून माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा, जॉईन करा, विषय तो आपण टॉप करू। आणि सेकंड ऑप्शन येतो मित्रांनो ऍप्लिकेशन बेस्ड स्टडीचा। बघा, कुठले पण बाजारात नंबर ऑफ ऍप्लिकेशन अवेलेबल आहे ज्याच्यावर सबस्क्रिप्शन असतात, ते घेऊन तुम्ही स्टडी करू शकता। सबस्क्रिप्शन मध्ये कमी वेळेत तुमचा जास्त अभ्यास होतो, म्हणजे वेळ वाचतो, आणि सेकंड काय आन्सर प्रॉपरली यायचे ते नोट्स दिले असतात, त्यातून तुमची पासिंग होऊन जाते। सो तुम्हाला वाटतं जर पर्पल हॅटचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तुम्ही तरी घेऊ शकता। आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 5 बेनिफिट आहे। काय काय, आपलं ऍप्लिकेशन आहे पर्पल हॅट नावाने, ते तुम्ही डाउनलोड करा, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ओके, ऍप्लिकेशनवर काय फायदा आहे, तुम्हाला फ्री लेक्चर येते। बघा, आवडले कोर्स सबस्क्राईब करा। एक तर कोर्स एकदम अफोर्डेबल आहे, कंप्लीट नोट्स आहे ज्याच्यातून स्टँडर्ड आन्सर कळतंय। व्हिडिओ 2-3 वेळा रिवाइज करून बघा, जेणेकरून तुम्हाला जे कॉलेजमध्ये समजलं होतं ते रिवाइज होऊन जातं। त्याच्यात व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड करू शकता, डेटा कमी जास्त करू शकता, क्वालिटी करू शकता, भरपूर ऑप्शन आम्ही दिले। हे याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं 2024 पॅटर्नला मॉडेल क्वेश्चन पेपर अवेलेबलच नाही, कारण मागे 2019 पॅटर्न होता। सो आम्ही एक मॉडेल क्वेश्चन पेपर जो आहे तो बनवून तो विथ सोल्युशन दिला आहे, पूर्ण सॉल्व्ह करून दिलाय, त्या पद्धतीने तुमचा पेपर येणार आहे। आणि
तो विथ एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यानंतर युनिट वाईज IMP क्वेश्चन आहे. यस, सो या 6 बेनिफिट आम्ही पर्पल हॅट ऍप मध्ये दिले. सो कुठलाही कोर्स घ्या आणि ऍप्लिकेशन वरती जो तुमचा इथे ड्रॉबॅक होत होते की वेळ जास्त लिहायचा, वेळ जास्त लागायचा, तो इथे सॉल्व्ह होतोय. प्रॉपर आन्सर काय लिहायचं ते इथे सॉल्व्ह होतंय. पेपर सोल्युशन कसं पाहिजे ते इथे सॉल्व्ह होतं. इम्पॉर्टंट क्वेश्चन जे इथे नव्हते भेटत ते इथे तुम्हाला भेटतात. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशन स्टडी केला तर कमी दिवसात जरी कॉलेजमध्ये समज नव्हतं ना, तुम्ही तुमचे विषय स्कोर कराल आणि या फर्स्ट इयर मध्ये नक्की टॉप कराल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.